शासनाला एवढीच विनंती आहे की शक्तीपीठ हा करण्यापेक्षा आज आमची अवस्था अशी आहे शेतकऱ्याची की आमच्या मुली जे शाळेत येण्याकरता आज पावसाळ्यामध्ये आज रोजी पावसाळ्यामध्ये आमच्या मुलीला शाळेत येण्याकरता बस येत नाही। हे मोठे शक्तीपीठ करण्याऐवजी हे जे छोटे छोटे रस्ते केले तर हे एक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता एक चांगला रस्ता होईल। इकडं खर्च करण्यापेक्षा जर इकडं चिमुकल्यावर जर लक्ष दिलं तर अजून काही चांगलं होईल। आज अवस्था अशी आहे आमची की आमच्या मुलीला जर लक्ष्मीनगरला शाळेला यायचं असेल तर रस्ता नाही, एक तर बस येत नाही, एवढी अवस्था आहे। मग ही शक्तीपीठ करण्याऐवजी ते जर लक्ष दिलं तर अजून चांगलं होईल। बस मी बोलत आहे, माझं म्हणणं एकच आहे की सरकारला ही जमीन कशी गवसायली, हे खरकाडे रानं हे कोठं आहे ते असे आजूबाजूला ह्या जमिनीवर दगड टाकले नाहीत, त्यानं असं सावण केलं नाही कोठं, आणि हीच कशी जमीन गवसायली। मी असे 10 शेतकरी मोजा आले की मी फाशी आत्महत्या करणार आहे, रक्ताचा सडा उडविणार आहे, मी मरायला तयार आहे। मी एकुलता एक असल्यासारखा आहे आईला, मात्र मी बी मरणार आहे हे नक्कीच। तुम्ही आज मोजा या, मी नाही मरून दाखील तर मग अवलाद किसंदाची नाही होईल। मी बोलून माझं संपतो। सुरुवातीला सरकार यायच्या अगोदर सरकारने सांगितलं होतं इलेक्शनच्या अगोदर की शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करू म्हणून, आणि ज्यावेळेस इलेक्शन झालं आणि सत्ता यांची आल्याला पहिलं काम यांनी शक्तीपीठ करायचं ठरवलं। हे करणे या सरकारचं एक बोलणं एक आणि करणं एक, कथनी आणि करणीमध्ये यांचा खूप फरक आहे। त्यामुळे या सरकार हे लबाड सरकार आहे, एक नंबरचे लबाड सरकार आहे। ज्या ठिकाणी कोण्याही शेतकऱ्याचा या शक्तीपीठ महामार्गाला संमती नाही, सर्व शेतकऱ्याचा या महामार्गाला विरोध आहे, कारण हा महामार्ग शेतकऱ्याचा कुठल्या प्रकारचा फायदा नाही। शक्तीपीठ म्हणून देवाचं नाव दिलं, देवाचं नाव देऊन सगळ्याला भावनिक करायचं काम या सरकारनं या महामार्गात केलेलं आहे। पण मी या सरकारला संत ज्ञानेश्वर महाराजाचं एक हरिपाठातलं या ठिकाणी एक मी वाक्य सांगतो की ज्या ठिकाणी देव हा कुठे जाण्यावर नाही मिळत, देव हा आपल्या घरी येत असते, तशी भक्ती आपल्यामध्ये पाहिजे आणि भक्तासाठी भेटायला देव आपल्या घरी येते। ते संत ज्ञानेश्वर म्हणतात, ठाईचं बसून करा एक चित्त, आवडीने घ्यावा आनंद, न लागे सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण। कुठेही जायची गरज नाही, देव आपल्या घरी येते। अशी इतिहासामध्ये कितीतरी उदाहरणं आहेत। जनाबाईला असतील, संत चोखामेळ्याला असतील, किंवा संत गोरोबाला भेटायला आले असतील, किंवा पुंडलिकाला भेटायला आले असतील, कितीतरी उदाहरणं की भक्ताला भेटायला देव येते। आम्हाला कुठेही जायची गरज नाही, आमचा देव आम्हाला भेटायला येते, तशी शक्ती आमच्या भक्तामध्ये आहे। आम्हाला या शक्तीपीठचा कुठल्या प्रकारचा फायदा नाही। आम्हाला हा महामार्ग एवढ्या शेतकऱ्याला मारून सरकारला तरी कोणतं सुख मिळणार आहे? सरकार नरकात जाईल हे मात्र एकदम निश्चित आहे। या ठिकाणी मी सरकारला एकच सांगू इच्छितो की हा महामार्ग तुम्ही तातडीने रद्द करा, आणि आम्हाला शेतकऱ्याला या ठिकाणी जे काय तुमचे स्वप्न आहेत तो महामार्ग करायचे हे करायचं, तुम्ही स्वतः स्वप्न पाहतात, आमचे काय लेकरं बाळाचे स्वप्न आहेत की नाही, आमच्या शेतकऱ्याचे काय स्वप्न आहेत की नाही? त्यांना आम्ही फक्त पोटभर खाण्यासाठी आमच्याकडे जमिनी आहेत। सगळे अल्पभूधारक शेतकरी आज झालेले आहेत, कोणालाही जास्त जमिनी राहिल्या नाहीत। एवढ्या अल्पभूधारक शेतकरी होऊन जर आज या जमिनी गेल्या तर उद्या कोणी बायका सुद्धा देणार नाही आमच्या पोराला। आजच कोणी लग्न व्हायच्या अगोदर विचारतं तुला शेती किती? अहो आज अल्पभूधारक 2-2 एकर जर शेतीवाले होते शेतकरी, आज ते अल्पभूधारक झाले तर उद्या त्यानं काय करायचं? उद्या लेकरा बाळाचं शिक्षण असेल, या गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या दिला सोडून आणि ज्या गरजेच्या नाही त्या गोष्टी तुम्ही करायला लागले। शेतकऱ्याला मालाला भाव नाही, कुठल्या प्रकारचा शेतकऱ्याला खताचे भावाचा हे झालं, डोंगर आसमान गाठायलेत। आम्ही करायचं काय? हे महामार्ग तातडीने रद्द करा। शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आमच्यामध्ये या ठिकाणी रक्ताचा शरीरामध्ये थेंब आहे आणि श्वास आमचा चालू आहे तोपर्यंत आम्ही 1 इंच सुद्धा या महामार्गाला जमीन देणार आहोत। हे सरकार म्हणजे दरोडेखोराचे सरकार आहे। आवरे चोरो बांधो भारो, आधा तुम्हारा आधा हमारा, असं या सरकारचं काम आहे। सगळे चोरं घेऊन एका जागी बसल्याने दरोडे टाकल्याचं दुसरं कोणतं काम चांगलं करणार आहे? त्याच्यामुळे दरोडेखोर सरकारचा माझा निषेध करतो आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा हे सरकारला विनंती करतो। फडणवीस सरकार आमचे भाऊ आहात ना, मग आमच्या भावाला का वाटत नाही? परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या बहिणी रस्त्यावर आल्यात, असं जर भावाला आमच्या वाटत असेल तर आमच्या मातीचा खड्याला ढका लावणे आमच्या भावानं। आमच्या भावाला वाटत असेल आम्ही 1,500 रुपये महिना देऊन आमच्या बहिणीला आम्ही जगवितो, पण काही फायदा नाही 1,500 रुपये महिन्याचा। ह्या फडणवीस सरकारला काय, फडणवीस सरकारला विनंती करतो की आमच्या शेतीच्या मातीचा खडा पण आम्ही जाऊ देणार नाहीत। एवढीच विनंती आहे आमची की आमचा शक्तीपीठ गेलं झालंच नाही पाहिजे। मी गोविंद घाटोळ, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी आणि पिंपळगाव या शिवारात आज संयुक्त मोजणीसाठी शासनानं प्रोग्राम दिला होता आणि त्या संदर्भात आज आमचा पूर्ण शेतकऱ्यांचा विरोध आहे। आज माझाच विरोध नाही, आज जवळपास
11 जिल्ह्यातला 100% विरोध आहे. आज शासन म्हणते मोजणी विरोध नाही. अहो मला एक म्हणायचं आहे, विरोध नाही तर आज 11 जिल्ह्यात मोजणी का थांबली? कुठं आणखी शासनाला एका गावात मोजणी करता आली नाही नीट, आणि तुम्ही म्हणता विरोध नाही. आणि हे काय लावलंय? अहो लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये मला सांगा, कुठंतरी जनमताचा आदर करावा लागते. एवढ्याल्या मोठ्याल्या चांगल्या उच्च पदावर बसलेल्या राजकारणी लोकांनी हे थोडं विचारात घ्यायला पाहिजे. करतोच रस्ता रस्ता कसा करतो? इथं आमच्या सगळ्याचे जीव चालत ना. अहो तुम्ही या गोष्टीचा कुठेतरी विचार करा. आणि हे जे आज नेरेटिव्ह पसरवले समाजामध्ये की शेतकऱ्यांचा विरोध नाही, राजकीय विरोध आहे, असं काहीच नाही. शेतकऱ्याचा जर विरोध जर नसता तर आज इथं असं महिला मंडळी सगट हजारो लोक आज रस्त्यावर आली नसते. याचं कुठंतरी हे असे नेरेटिव्ह पसरू नका. आणि तुम्ही कोणता बी काही जर पसरला तरी आम्ही शेतकरी कदापि हा महामार्ग होऊ देणार नाहीत, 1 इंच जमीन देणार नाहीत. मग त्याच्यासाठी या आमच्या शेतकऱ्याला कुठं रक्ताचं पाणी करावं लागलं, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही लढणार आहोत. तुम्ही कोणते जनसुरक्षा कायदे लावा, आणखी कोणते कायदे करा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. आम्हाला आमची जमीन आमच्या मायबापानं राखून ठेवली, तीच आम्हाला जमीन आमच्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करायची. तुम्हाला 5 वर्ष दिली ते आम्ही ही सत्ता चालवण्यासाठी, आमच्या जमिनी देण्यासाठी तुम्हाला सत्तेवर आम्ही बसवलं नाही. हे कुठंतरी लक्ष करा. आज लोक म्हणजे जनतेच्या विचाराचा त्याचा आदर करा आणि ह्या महामार्ग तुम्ही तात्काळ रद्द करा. हीच एक शासनाला या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती राहील. देवेंद्र फडणवीस साहेब, मी उत्तम सीताराम भुसारे नाव घेऊन बोलतो. तुमच्या कर्तृत्वाची आम्हाला खूप जाण आहे. तुम्हाला राजकारणामध्ये असे सगळेच मानतात, पण तुम्ही एक विचार करायला पाहिजे. लेकरं बाळ तुम्हाला आहात, आम्हाला आहात, पण आमचे लेकरं बाळ तुम्ही देशोधडीला लावू नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती. अशी तुमच्याकडे कोणती आहे साबण? आमची म्हैस वाजवून तुमचं हाल्या गाबण, हे तुम्ही सोडून द्या. लेकरं बाळ आमची कोपाटा वाळू घालू नका. आणि एक तुम्हाला सांगणे, तुम्ही काही जरी केलं तर हे शक्तीपीठ होणार नाही म्हणजे होणार नाही. ही काळ्या धोंड्यावली पांढरी रेख, काही तुम्ही करा, कोठे जा, काही करा, पण आम्ही शक्तीपीठ होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार नाही. ही माझी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. या सरकारचं करायचं काय? आणि या खोट्या सरकारचं करायचं काय? शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा.